आपण बघत आहोत मॉकटेल्स। तर आता आपण एक असं काही मॉकटेल बघणार आहोत ज्यामध्ये भरपूर बर्फ आहे आणि स्लश सारखं ते लागतं। संत्री आपण वापरणार आहोत, स्ट्रॉबेरीज आपण वापरणार आहोत आणि भरपूर असा बर्फ। तर मग सुरू करूया। ग्रेनिटा, स्ट्रॉबेरी अँड ऑरेंज ग्रेनिटा। आणि हे माझ्याकडे आहे स्ट्रॉबेरी क्रश। आता जर स्ट्रॉबेरीचा सीजन असता तर आपण फ्रेश स्ट्रॉबेरीज वापरली असती, पण आता आपल्याकडे स्ट्रॉबेरीज फ्रेश बाजारात नसतील मिळत, तर आपण हा क्रश वापरायचा आहे। तर हे सगळा बर्फ ह्याच्यामध्ये, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालायचं आहे स्ट्रॉबेरी क्रश। वाव। आणि ऑरेंज ज्यूस, अगदी ताजं ऑरेंज ज्यूस। थोडासा आंबटपणा यायला लिंबाचा रस। वाव। झाकण लावून लगेच आपण याला चोन करायचंय। आणि हे असं एक ग्रेनिटा, हे असं एक ड्रिंक आहे जे आपण बनवून ठेवू शकत नाही, त्यामुळे आपण बनवलं की आपण ताबडतोब हे सर्व केलं पाहिजे। तर आपलं हे ग्रेनिटा तयार आहे। हे आपलं तयार आहे स्ट्रॉबेरी ग्रेनिटा। याला आपण संत्र्याने गार्निश करायचंय, म्हणजे सजवायचंय। तर संत्र्याचं असं आपण एक बारीकसं हे कापून त्याला मधनं एक चीर लावून आणि ह्याच्यावर लावूया एक पुदिन्याचे पान। आणि हे तयार झालं आहे आपलं सुरेखसं स्ट्रॉबेरी अँड ऑरेंज ग्रेनिटा। तर तुम्ही काय करताय? पटापट पहा रेसिपी आणि नंतर नोट करा। नाही नाही, पहिले टेस्ट करा। खूप छान दिसतंय। वाह, फ्रोझन, ऑलमोस्ट लाइक सॉर्बे। वेरी नाइस। अभी बनाइए, अभी खाइए पीजिए, खाइए पीजिए दोन्ही कोणी खा पण आणि पी पण नोट करायची रेसिपी आणि नंतर पाहायचा रिकॅप। स्ट्रॉबेरी अँड ऑरेंज ग्रेनिटा। साहित्य: 1 कप स्ट्रॉबेरी क्रश, 1 कप संत्र्याचा रस, 2 टेबलस्पून लिंबाचा रस, 5 बर्फाचे खडे, 4 संत्र्याच्या फोडी, पुदिन्याची थोडी पानं। कृती: बर्फाचे खडे, स्ट्रॉबेरी क्रश, संत्र्याचा रस व लिंबाचा रस एकत्र करून बर्फाचे खडे विरघळेपर्यंत मिक्सरमध्ये फिरवा। ग्लासमध्ये ओता, वरून थोडी पुदिन्याची पानं घाला, ग्लासच्या कडेला एक संत्र्याची फोड लावा व लगेच सर्व्ह करा।